ताज्या बातम्यांसाठी NTV न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा। लॉकडाऊनच्या काळात शेतकऱ्यांनी खते आणि बियाणे खरेदीसाठी गर्दी करू नये यासाठी बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील नर्मदाई कृषी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना घरपोच खते देण्यात येत असल्याचं सांगत शेतकऱ्यांना खते बियाणे औषधांबाबत समस्या निर्माण होणार नसल्याचं फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश शेवाळे यांनी सांगितलंय। नमस्कार, मी सुधाकर पवार, तालुका कृषी अधिकारी बागलाण। सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये, राज्य तसेच देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे आणि या प्रादुर्भावामुळे आणखी प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने लॉकडाऊन घोषित केलेलं आहे। आता आपण लॉकडाऊनच्या 4थ्या टप्प्यामध्ये चाललो आहे आणि सध्या खरीप हंगाम तोंडावर आलेला आहे। अशा परिस्थितीमध्ये लॉकडाऊन आणखी वाढल्यास शेतकऱ्यांना बियाणे, रासायनिक खते वेळेवर मिळण्यासाठी माननीय कृषी मंत्री महोदय श्री दादाजी भुसे साहेब यांनी शेतकऱ्यांना बांधावर गावात खते आणि बियाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना खात्याला दिलेल्या आहेत। त्या अनुषंगाने आम्ही बागलाण तालुक्यामध्ये 217 आत्माचे गट व इतर आणखी इनफॉर्मल गट यांच्या मदतीने नियोजन केलेले आहे। या नियोजनामध्ये शासनाचा माननीय मंत्री महोदयांचा हेतू असा आहे की लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांची पाऊस पडल्यानंतर विक्री केंद्रावर गर्दी होऊ नये आणि गर्दी होऊन कोरोनाचा आणखी प्रादुर्भाव होऊ नये किंवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, हा त्याचा मागचा हेतू आहे। यासाठी कोणतेही अनुदान किंवा सबसिडी याला नाही आहे, हे शेतकऱ्यांनीच खरेदी करायचे आहे। खरेदी करताना गटाच्या माध्यमातून खरेदी करायचे। शेतकऱ्यांनी जी काही त्याची किंमत होणार आहे ते पैसे एकत्र जमा करायचे आहेत आणि खरेदी करण्यासाठी एकाच शेतकऱ्याने यायचे आहेत। त्याने खरेदी केल्यानंतर गावामध्ये ते बाकीचे जे इतर शेतकरी आहे गटातले त्यांना ते वितरण करायचे। अशा पद्धतीने ही योजना आहे। याच्यामध्ये आम्ही सर्व विक्रेते जे आहेत, रासायनिक खते बियाणे यांचे विक्रेते यांची बैठक बोलावली। यांना माननीय मंत्री महोदयांनी जे आवाहन केलं, हे आवाहन त्यांना समजावून सांगितलं। त्यांनी सुद्धा सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे आणि कामाला सुरुवात झालेली आहे। यासाठी आम्ही एक गुगल लिंक तयार केलेली आहे। ती गुगल लिंक शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलमधून एका सिंगल क्लिकद्वारे अर्ज पाठवायचा आहे। त्याच्यामध्ये त्याचं नाव येणार, गाव येणार, मोबाईल नंबर येणार, त्याचप्रमाणे त्यांना कोणतं बियाणं पाहिजे, खत कोणतं पाहिजे आणि कोणत्या विक्री केंद्रातून पाहिजे याची सुद्धा माहिती आहे। आणि त्यांनी लिंक क्लिक केल्यानंतर तो फॉर्म आमच्या तालुक्याला येणार आणि आम्ही समन्वयाचं काम करणार। तो फॉर्म आल्यानंतर आम्ही संबंधित विक्रेत्याला तो पाठवणार, त्याला संपर्क करणार की ह्या गावामध्ये आपल्या कृषी केंद्रामार्फत एवढ्या शेतकऱ्यांना ही निविष्ठा पोहोच करायची आहे, बियाणे किंवा रासायनिक खते, आणि त्या पद्धतीने त्याचं काम एक्झिक्युशन होणार आहे। याच्यामध्ये आज अखेर तालुक्यामध्ये 110 गटांच्या माध्यमातून 89 गावांमध्ये 412 शेतकऱ्यांना आम्ही 17.5 क्विंटल बियाणं आणि 319 मेट्रिक टन रासायनिक खत बांधावर गावात उपलब्ध करून दिलेलं आहे। आणि सध्या खरीप हंगाम जवळ आल्यामुळे ही प्रोसेस संपूर्ण पेरणी होईपर्यंत किंवा हंगाम संपेपर्यंत चालू राहणार आहे। आता सुरुवात झालेली आहे आणि त्या पद्धतीने आम्ही कामकाजाला सुरुवात केलेली आहे। कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर खते आणि बियाणे पुरवली जाणार असल्याचा चांगला निर्णय घेतला। त्या अनुषंगाने आमच्या नर्मदाई कृषी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बियाणे अल्पदरात विक्री केली जात असून त्यामुळे आपला शेतकरी राजा चांगला आनंदित झाला आहे। सध्या आपल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे। त्या पार्श्वभूमीवर नर्मदाई कृषी उद्योग यांनी शेतकऱ्यांसाठी चांगले पाऊल उचलले आणि खते, बियाणे, परत औषधे यांचे चांगल्या दराने वाटप चालू आहे आणि शेतकऱ्यांसाठी ते प्रोत्साहित करत आहे शेतकऱ्यांना। आणि रब्बी हंगाम त्या पद्धतीने सुरळीत जावा अशी त्यांची नर्मदाई कृषी उद्योग यांची पार्श्वभूमीवर चालू आहे, त्यांची चालू आहे।